स्पर्धा करायची की आपल्याच भूतकाळाची की आपण मागे काय केलं, आपलं काय राहिलं, कुठे कमी पडलो याचं आधी ॲनालिसिस करायचं आणि तरच पुढे आपण विकास करू शकू. हे फार महत्त्वाचं आहे. कारण हा करतो तो करतो दुसऱ्यांची तुलना करून उपयोग नाही. मेरी कमी से तेरी कमीच कशाचा काय उपयोग नाही. ज्याची त्याची कमी आहे ती सफेद असो तर कशी पण असो. म्हणून तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो आणि नंतर थांबतो. एक AAA ते शेवटचा ए असा आहे की तुम्हाला एक्झॅक्टली विचार केला पाहिजे की तुम्हाला काय अचीव करायचं आहे. तुमचं गोल काय, तुमचे एम काय आयुष्यात. जन्माला तर आलेला आता फक्त इतके वर्ष, इतकी डिग्री, इतके अमुक मिळालं म्हणजे सर्व काही मिळालं असं होत नाही. किंवा समजा करोडपती अब्जपती झाला म्हणजे फार तुम्ही सुखी झाले असंच नाही. तुम्हाला किती लोक दिसतील की हाव काही संपत नाही. खऱ्या अर्थानं जगत असताना तुम्ही आनंदी आहात का, सुखी समाधानी आहात का, ह्या जीवनाचं कल्याण झालं आहे काही ते बघायचं. हे तर जमणारच आहे. वेळ कोणाकरताही थांबत नाही. आपण म्हणतो वेळेचं मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, असं काहीही नसते. हे चुकीचं शब्द आहे. टाईम आपण मॅनेज करू शकत नाही. कारण प्रत्येकाने परमेश्वराने प्रत्येकाला 24 तासच दिले. तर मग पंतप्रधान असू दे नाही तर 84 असू दे. त्या वेळेबरोबर आपण कसं आपण मॅनेज करतो हे महत्त्वाचं आहे. त्या 24 तासात, त्या 24 तासात कोणी उच्च लेवलला जातं, कोणी भिकारी होतं, कोणी अमुक होतं. पण आपल्याला मॅनेज करायचं आहे, वेळेचं मॅनेज करायचं नाही. ती आपल्याकरता थांबत नाही. जगायचं. भूतकाळ संपलेला आहे. फक्त भूतकाळात जे काही घडलेलं आहे त्याचं एक ॲनालिसिस, असेसमेंट करून पुढची वाटचाल केली पाहिजे. एवढा फक्त भूतकाळाचा अर्थ आहे. शिवाजी महाराज होते पण आता काय करायचं. त्यांच्याकडे त्यांचे गुण घ्या. फक्त घोडा आता चालू शकतो का आपण? नाही. तर हे 3 ए मधला एक ए आहे की आपला एम काय हे आधी ठरवा. उद्देश काय, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कुठली ब्रँच निवडायची, कुठल्या स्पर्धा परीक्षेला बसायचं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. ते आधीचा याचा एम ठरवा किंवा काय अचीव करायचं ते आधी ठरवा. आणि भरपूर गोष्टी करायच्या असतात पण सगळ्या होणार नाही. तुम्हाला सॉर्टिंग लिस्ट करून जर काही केलं तर त्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. कारण तुम्ही सगळंच करायला गेलं मास्टर ऑफ ऑल नथिंग. त्यामुळे काहीतरी निवडा की मला हेच करायचं की आयुष्यभर फोटोग्राफी करायची, फोटोग्राफी करा. खेळायचं तर खेळा, अभ्यास करायचा अभ्यास करा. पण कशाकरता करायचं. आणि जे काही तुम्हाला करायचं आहे, आता सगळे कॉम्प्युटरवाले, सगळे मोबाईलवाले, मोबाईल वापरा पण त्याचं लिमिट किती वापरायचं ते आधी ठरवा. आवश्यक त्या गोष्टी वापरा, बाकीच्या नका वापरू. आणि वापरायचं असेल तर जगातले जे काही मोठे यशस्वी लोक झाले त्यांचा इतिहास पण वागा. कारण नुसतं बाकीचं बघून उपयोग नाही. त्यांचा इतिहास घेऊन त्यातनं बघून तुम्हाला काय धडा घेता येईल ते आधी शिका. आणि जे काही तुम्हाला होता येईल, व्हायचं असं वाटतं ते तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे. तुम्ही अमुक समजा उद्या तुम्हाला कलेक्टर व्हायचं असं समजा, तर तुम्हाला ती पोझिशन, कलेक्टरची पोझिशन तुम्हाला इमॅजिन करता आली पाहिजे की कलेक्टर कसा असतं, कसा त्याला किती कष्ट करता, हे सगळं बघता आलं पाहिजे. डोळ्यासमोर तुमचं पिक्चर उभं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. तुम्ही जर कलेक्टर झालं तर मी हे करायला लागणार, त्याच्या मागची भूमिका काय, किंवा कुठलंही करा. तुम्ही IT इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, जे काय व्हायचं ते तुम्हाला इमॅजिन करून तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. हा तुमचा बेस झाला. त्यानंतर हा ए येतो की जे आपली असेसमेंट काय, मला लाभ व्हायचं आहे, मी म्हणा मला पंतप्रधान व्हायचं, होणार आहे का मी तर भांगडीतच पडलेलं नाही तर कशाला होईल. तर जे व्हायचं आहे त्याची आपली असेसमेंट, आधी सेल्फ असेसमेंट करा. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या की सेल्फ असेसमेंट करणं गरजेचं आहे आणि सेल्फ डिसिप्लिन पाहिजे, दुसऱ्यांची नाही. तुम्ही आता वारीचा सीझन संपला, ऐकलं असेल ते वारीत इतका समजा माऊलीच्या आनंदीच्या वारीत मी जाऊन आले, मी दरवर्षी जातो. ते जवळजवळ 5-7 लाख लोक असतात, बरोबर आहे. पण ते कसे असतात, हे जर 5-7 लोक जर गावात सोडले तर गावाची काय वाट लागेल. पण हे 7 लोक सेल्फ डिसिप्लिन असतात, स्वेच्छेने असतात. जेव्हा केव्हा स्वेच्छेने गोष्ट होते त्याला यश मिळतं. यश करायचे असं काहीही नाही. जे आपण अचीव केलं ते यश, कम्पॅरिझन करायची नाही. तर सेल्फ असेसमेंट करा. खरं आपली किती क्षमता आहे, आपली शारीरिक अवस्था कशी आहे, आपल्याला सगळ्या ह्या गोष्टीचं सगळं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्यानंतर ठरवलं पाहिजे की काय करायचं. सेल्फ ॲनालिसिस करा आणि त्यानंतर तुमचा जर प्लॅन ठरवा की काय करायचं आहे आणि जो मधला ए आहे तो ॲक्शन प्लॅन करा, तरच तुम्ही होईल. कारण कुठल्याही गोष्टीला तुम्ही स्पर्धा परीक्षेला जाणार आहे, तुमच्याकडं तुमचा ॲक्शन प्लॅन तयार पाहिजे. पॉझिटिव्ह करू नका. कारण पालकांना विशेष सांगतो, आपल्या पाल्याची किंवा आपल्या विद्यार्थ्यांची कोणाशीही तुलना करू नका.
आणि तुम्हीही दुसऱ्या पालकांशी तुलना करू नका. तुम्ही आहात, त्यांचे पालक आहात, विद्यार्थी हे यांची क्षमता आधी ओळखा, त्याप्रमाणे टाकावर तुमची संधी म्हणून घ्या. नापास म्हणजे झाल्याशिवाय कसं कळेल ना नापास झालेलं आहे. नापास झाल्याशी तुम्हाला कसं काही नापासचा काय वेदना काय असतं. मग ते त्या नापासाला घाबरायचं काही कारण नाही. प्रत्येक वेळी तुम्ही काही टॉपच असणार असं काही नाही. कारण या सृष्टीत कुठलीच गोष्ट स्ट्रेट लाईन नाही. पाणीसुद्धा नदीचं सरळ वाहत नाही. त्या नेहमी वेव्ज असतात. तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे, रेडिओ घ्या, सगळ्या घ्या, त्या वेव्ज आहेत, त्या फ्लक्च्युएशन्स आहेत. आयुष्य असंच आहे. उद्या काय असेल आज माहिती नाही. पण सगळं फक्त उद्या करता आजची चिंता वाढवण्यात काहीच अर्थ नाही. आज जो आहे तो वर्तमान आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगतो, 24 तास आपल्याकडे आहेत. त्या 24 तासातले 2 तास बाजूला काढून ठेवा. विद्यार्थ्यांना सांगतो, फक्त 22,000 जर तुमचं काय प्लॅनिंग करायचं करा. हे 2 तास स्वतःच्या आयुष्याकरता, आनंदाकरता, सुखाकरता, समाधानाकरता घाला. दिवसातले ते 2 तासाचं काय करायचं आपण नंतर बघू, पण ॲटलिस्ट ते करा. मी तुम्हाला 22 तासच दिलेले आहे, त्याचा विचार करा आणि 22 तासाप्रमाणे तुमचं प्लॅनिंग करा. त्या 2 तासांना सांगून टाकतो, तो रोज 10 मिनिटं आरशासमोर बसायचं. काय करायचं, काहीच नाही करायचं, नुसतं बसायचं. आणि 10 मिनिटं रोज काहीतरी लिहायचं जे तुमच्या मनात येते. कोणा शिवाय म्हणजे 10 मिनिटाच्या आधी हे करायचं. तेवढे 20 मिनिटं गेले, बाकीचे 100 मिनिटं बाकी आहे, ते काहीतरी भेटले की सांगितलं. तेव्हा हा विचार करायचा, आपल्या शरीरची बघायची. आपली इतका अभ्यास पाठ दुखते, कंबर दुखते, उगीच 15 वर्षी कंबर दुखायला लागली, पाठ दुखायला लागली, डोकं दुखायला लागली, केस पांढरे गेले. आजकाल 25-30 वर्षीच केस पांढरे राहिले. मग त्या शरीराची पण काळजी, ती जी गाडी आहे जी तुम्हाला चालवणार आहे, त्या गाडीची पण काळजी तेवढीच घेतली पाहिजे. ती जर सुदृढ असेल तर तुमचं मन सुदृढ राहील, तुम्ही प्रगती करू शकाल. शेवटी मनाचं आरोग्य आणि तुम्ही जसं विचार कराल, मनाने जसा विचार कराल तसं ते होणार आहे. जे व्हायचं, जे पेराल तेच उगवेल. जसं व्हायचंय, काय व्हायचंय ते आधी पेरा. जर आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबेच येणार आहे, आणि बाबेचं झाड लावलं त्याला बाबीच येणार आहे, त्याला आंबे येणार नाही. आणि शांत डोक्याने विचार कर की मला काय पेरायचं आहे आणि काय उगवायचं आहे आणि काय मला पाहिजे तेच पेरा. बाकीचं नको. आपला जास्त वेळ घेत नाही, बाकी वक्ते पण आहेत. आणि सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि